महेशची आई हल्ली त्याच्या बाबांच्या प्रिंटिंग प्रेसच्या वाढत्या धंद्यात त्यांना मदत करायला जाते. त्यामुळे आज तोही एकटाच होता. अंजू आत आली व तिने दार ढकलून लॅच बंद केले. महेश 6 महिन्यांनी अंजूला भेटत होता. टाईट जीन्स व टी शर्ट घातलेली अंजू तिच्या हाय जीन्स चपला घालूनही हल्ली ती त्यांच्या कानापर्यंत पोहोचते, कारण महेश 6 फूट झाला होता. त्याला गुरुदक्षिणा देणाऱ्या खोडकर बॉब कटवाल्या त्यांची भिडू अंजूनेही भरपूर फरक पडला होता. हल्ली तिने तिचे केस चांगले केले होते. ती खांद्यापर्यंत वाढलेले तिचे सरळ केस तिचे सुटेड सोडले होते. त्यामुळे तिच्या टॉमबॉय व्यक्तिमत्व चांगलाच फरक पडला होता. हलकासा मेकअप व ओठाच्या लिपस्टिकमुळे त्यांच्यापेक्षा 1 वर्ष मोठी असलेली, सडसडीत व नाजूक दिसणारी अंजू खरंच एक आधुनिक कॉलेज कन्या शोभत होती. तिच्या डोळ्यावर कॉलेज कन्या शोभत होती. मोठा काळा चष्मा होता. महेशला 5.5 फुटी अंजू हिंदी सिनेमातली त्याच्या आवडत्या शिल्पा शेट्टीसारखी सुंदर दिसत भासली होती. तिच्या तंग टी शर्टमधून दिसणारी छातीवरची लिंबे आता संत्र्याच्या आकाराची झाली होती. खालील तितक्याच तंग जीन्समधल्या तिच्या लांब मांड्या एकदम सेक्सी दिसत होत्या. त्याने ती हात शिरून दार लावून घेतले. तो वळताच तिने त्याला टॅचू केले व त्याच्या दोन्ही गालावर तिने हलकेसे तिचे होठ ठेवले व पटकन दूर न होता त्याच्या पिल्लांनीच्या थंडीने फुटलेल्या होठावर तिचे नाजूक होठ ठेवले. त्याचे केस केले. त्याने पटकन तिथून ती निघून गेली. 1-2 क्षण महेश अगदी भांबावला व तिच्याकडे पाहतच राहिला. तिने त्याच्या नजरेला नजर भिडवता ती खाली पाहत होती. तिच्या गालावर लाजलेली चढलेली लाली महेशला स्पष्ट दिसत होती. पण लगेच स्वतःला सावरून दोघेही हसायला लागले. काय भिडू, कसे होते माझे वेलकम? एकदम सही भिडू, महेशने उत्तर दिले. अंजू महेशकडे पाहत होती. नेहमीचा त्याचा घरातला लेंगा, सदऱ्याची जागा, स्टेटवर शर्ट व लूज बांबोर्डा आली होती. पिल्लांनीच्या हॉस्टेलचा परिणाम असावा. बरं महेश, मी काल बटाटे वडे बनवले होते. तू काल येणार म्हणून मी तुझी किती वाट पाहिली. तुला बोलवायला आले तर तू घोरत पडला होतास. तुझ्या वाटणीचे तळायचे बाकीचे वडे आहेत. क्या बोलता भिडू? बटाटे वडे म्हणजे त्याचा वीक पॉइंट हे त्याला चांगले माहीत होते. असं करूया, मी घरी जाते व फ्रेश होऊन वडे घेऊनच येते. ओके भिडू. ती असे बोलून त्याच्या उत्तर घ्यायला व वाण देतही पटकन धावत निघून गेले. महेशने दार उघडेच ठेवले होते. ABMच्या वर युनायटेडच्या मॅनेजमेंटची मॅच पाहता महेश बसला होता. इतक्यात ती आली. तिने हातातली ताटली टेबलवर ठेवली व दार बंद करून कडी लावली. महेशला वड्याचा घमाट येत होता. तिने ताटलीभर बटाटे वडे, एका पिशवीत 4 मोठे पाव आणले होते. तिने 1 वडापाव संपेपर्यंत महेशने सगळे पाव व वड्याचा पडशा पाडला होता. असे करता ते दोघे एकमेकांना बोलू लागले, एकमेकांकडे बघू हसू लागले. त्यांचे प्रेम आधी एकदम सही भिडू. क्या वडा बनवलाय हे बाप तुमने? महेशने त्यांच्या गँगच्या बोलीत तिचे कौतुक केले. त्याचे महेशने तिला पुतळा बनवले व तिच्या होठावर त्याने होठ ठेवले. त्याचे होठ तिच्या होठावर पोचले तेव्हा अचानक अंजूने तिचे होठ अलग केले व त्याच्या एक होठाला तिची जीभ लावली. त्याच्या नकळत त्याने त्यांच्या होठावर उघडले व तिची जीभ त्याच्या दातावर फिरली. महेशने तोंड उघडले तसे अंजूने तिची जीभ त्याच्या तोंडात खुपसली. त्यानेही त्याची जीभ तिच्या जिभेची भिडवली व तिच्या जिभेची खेळू लागला.
त्यांचे असे करता करता किस करू लागले ते एकमेकांना. अंजूने तिचे हात महेशच्या गळ्यात घातले व त्याला जवळ ओढले. त्याचेही हात आपुसल्याचे तिच्या कमरेपर्यंत गेले. आयुष्यातला पहिला चुंबन कसे घ्यायचे हे कोणीही कोणाला शिकावे लागत नाही. बहुधा एक नर व मादेला हे ज्ञान उपजत येत असावे. महेशच्या छातीवर अंजूचे गोळे दाबले गेले. दोघांच्या अंगावर सगळे कपडे असूनही त्याला त्याची ऊब व त्याचे नाजूक डोके जाणवले. त्याचे हात नकळत तिच्या नितंबावर गेले व त्याने तिला जवळ खेचले. त्याने तिला किस केले. अजून जोरात किस केले. एकमेकांना ती आणखीन जवळ सरकता त्याचा उठायला लागलेला बाबूराव तिच्या पोटावर आपटला. त्याबरोबर 400 व्होल्टचा धक्का लागल्याप्रमाणे ती मागे झाली. काही न बोलता ती मागे वळली व पटकन दार उघडून निघून गेली. अख्खा दिवस महेश बेचैन होता. त्याला झोपही येत नव्हती. ना त्याला टीव्हीवर फुटबॉल बघावासा वाटला ना टीव्हीही. तो तिथून असाच विचार करू लागला. त्याच्या डोळ्यासमोर फक्त अंजू दिसत होती. तिच्या जिभेची चव त्याच्या जिभेवर अजूनही घोळत होती. तिच्या चवडाल मखमलसणाची त्याच्या छातीवर झालेली गोल टकर किंवा तिच्या नाजूक कमरेवर तिच्या हाताला झालेला तो रेशीम स्पर्श त्याला वारंवार वेडे करत होता. सर्वात कडी झाली होती ती त्याच्या लंडातून सतत उठणाऱ्या जाणीवेमुळे. तो वेडा तर खाली बसायला नावच घेत नव्हता. अजूनही उड्या मारत होता. आणि अंजू तिथून निघून गेली. त्याला बघून असे का निघून गेले त्याला विचार पडू लागला. ते निघून गेल्यावर अंजूला तिला फोन केला. संध्याकाळी तो खाली येऊन बराच वेळ सोसायटीमधील इतर चिल्ल्या-पिल्ल्यांशी गप्पा मारत टाइमपास करत होता. पण त्यांचे डोळे मात्र एकाच व्यक्तीचा वेध घेत होते. पण ती व्यक्ती काही त्याला दिसत नव्हती. त्या रात्री महेश बराच उशिरावर आला. कोणाशीही न बोलता तो जेवला व त्याच्या खोलीत झोपायला गेला. खूप वेळ तळमळ पडूनही त्याला बराच वेळ झोप काही येऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशीही सकाळीही त्याची अवस्थाही संपली नव्हती. त्याच्या आईने त्याला विचारलेले की त्याचे काय बिनसले आहे, पण त्याने हसून वेळ मारून नेले. आज आई रात्री उशिरा येणार हे सांगून ती प्रेसमध्ये निघून गेली. आई बाबा कामाला निघून गेल्यावर त्याने गॅलरीतच मुक्काम ठोकला. त्याने कालच अंजूचा मोबाईल नंबर मिळवला होता. त्याने त्याला फोन केला. अंजूला ती काहीच बोलली नाही. त्याला माहीत होते की 10:30च्या सुमारास तिच्या कॉलेजचे रिसेट होते. बरोबर 10:30च्या ठोक्याला त्याने अंजूचा मोबाईलचा नंबर फिरवला. बेल वाजत होती पण अंजू उचलत नव्हती. पुढचा अर्धा तास तो तिला प्रत्येक 2 मिनिटांनी फोन करत होता, पण दर वेळेला त्याला उत्तर मिळत नव्हते. महेश अजून अस्वस्थ झाला. न जेवता काही न खाता तो त्याच्या गॅलरीत बसून होता. 1:30 वाजून गेला तरी अंजून आले नव्हते. त्याला विचार पडू लागला, अंजू अशी का करत आहे माझ्याबरोबर. नंतर कधीतरी त्याला झोप लागली व त्या खुर्चीत बसल्या तो झोपून गेला. उन्हाची ही तिरप डोळ्यावर आली म्हणून त्रासून त्याने डोळे उघडले. त्याच्या मोबाईलच्या घड्याळातला 4 वाजले होते. आज 8 पर्यंत तो घरी एकटाच होता. डोळे चोळत तो उठला व धावत त्याने दार उघडले व अंजूच्या फ्लॅटची बेल वाजली तसे त्याचे लक्ष बाहेरच्या कडेकडे गेले. दार बाहेरून बंद होते आणि आत कोणच नव्हते. त्याला विचार पडू लागला, ही कुठे गेली आहे. तुम्हाला अशाच कथा बघायला आवडत असतील तर ते आधी जे नवीन असलेल्या चॅनलवर होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली वर कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असलेल्या चॅनलवर होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.